लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, कारण की लाडक्या बहिणींसाठी आता छावा चित्रपट फ्री असणार आहे. खूप मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. तसेच 8व्या हप्त्यासंदर्भात सुद्धा अपडेट आलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी आता छावा चित्रपटाचा शो मोफत असणार आहे. आता आपण संपूर्ण अपडेट पाहूया. त्या अगोदर जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तसेच आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती आता लवकरच 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत. ठीक आहे. तसेच तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व ऑथेंटिक अपडेट आपल्या या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील. तर बघा, आता सर्व महिलांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. सर्व महिलांच्यासाठी खुशखबर आहे, कारण की लाडक्या बहिणींसाठी आता छावा सिनेमा फ्री असणार आहे. बघा, खूप मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. तर आता आपण सर्व अपडेट पाहूया. सर्व माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाहीये. तर बघा, छावा शो बाबत आता सर्वात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. हा शो आता सर्व लाडक्या बहिणींसाठी फ्री असणार आहे. बघा, संपूर्ण अपडेट पाहूया. तर या ठिकाणी बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित छावा चित्रपट आता तुम्हाला फ्रीमध्ये पाहता येणार आहे. लाडक्या बहिणींना हा चित्रपट आता फ्रीमध्ये पाहता येणार आहे. तर आता आपण संपूर्ण अपडेट पाहूया. तर बघा, सर्वात मोठी गोष्ट ही आहे की लाडक्या बहिणींना आठवडाभर छावा चित्रपट मोफत शो आयोजित करण्यात आलेले आहे. खूप मोठी बातमी आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. तर बघा, आता आपण पुढील अपडेट पाहूया. तर बघा, तुम्ही हा शो सोमवार पासून ते रविवार पर्यंत लाडक्या बहिणींना छावा चित्रपट मोफत पाहता येईल. बघा, मोफत सोमवार पासून ते रविवार पर्यंत या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला छावा चित्रपट मोफत पाहता येणार आहे. खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. खूप मोठी बातमी समोर आलेली आहे. सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. त्यामुळे तुमच्या ओळखीच्या सर्व लाडक्या बहिणींपर्यंत ही बातमी आणि हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत सुद्धा ही इन्फॉर्मेशन पोहोचेल. तर बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी ही घोषणा केली आहे. बघा, सर्वात मोठी गोष्ट, यांनी ही घोषणा केलेली आहे. खूप मोठी बातमी आहे. आता या ठिकाणी तुम्ही ही सविस्तर न्यूज पाहू शकता. लाडक्या बहिणींसाठी छावा सिनेमा फ्री. छावा सिनेमा फ्री महिलांसाठी आठवडाभर हा फ्री शो असणार आहे. या संदर्भात घोषणा अहिल्यानगरचे आमदार बघा संग्राम जगताप यांनी ही घोषणा केलेली आहे. ठीक आहे. तर बघा, आता तुम्हाला तसेच त्यांनी अजून ही मागणी केलेली आहे. छावा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची सुद्धा त्यांनी मागणी केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढची अपडेट अशी आहे की महिलांच्यासाठी बघा, सर्व लाडक्या बहिणींसाठी, सर्व महिलांच्यासाठी आठवडाभर हा शो फ्री असणार आहे. खूप मोठी बातमी आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही आनंद घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर आता आपण अपडेट पाहूया. आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्युअर्ससाठी, सबस्क्रायबरसाठी एक छोटीशी भेट असणार आहे. बघा, ही भेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून असणार आहे, मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर बघा, आता आपल्या चॅनलवर लवकरच 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत, कारण की आपण 1,00,000 सबस्क्रायबरच्या खूप जवळ आलेलो आहोत, खूप क्लोज आलेले आहोत. 99.9K सबस्क्रायबर आपल्या मराठी अनिकेत युट्यूब चॅनलवरती तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमामुळे, आशीर्वादामुळे आपण या टप्प्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. त्यामुळे बघा, आता आपण 100K स्पेशल गिफ्ट देणार आहोत. 100K स्पेशल पैठणीचा गिव्हअवे करणार आहोत. आज आपल्या चॅनलवरती 1,00,000 सबस्क्रायबर लवकरच पूर्ण होणार आहेत. त्यामुळे बघा, ही पैठणी साडी आता लकी विनरला देण्यात येणार आहे. तर याच्यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि लकी विनरला पैठणी साडी त्यांच्या ऍड्रेसवर पोस्टाच्या माध्यमातून 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले की पाठवण्यात येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, आता आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अपडेट पाहूया. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आतापर्यंत बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये 7 हप्ते वितरित झालेले आहेत. तुम्हाला 7 हप्त्यापैकी किती हप्त्याचे पैसे आले ते कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आम्हाला समजेल की किती महिलांना किती हप्ते मिळालेले आहेत. तर बघा, 7 हप्ते आतापर्यंत तुम्हाला वाटप झाले. जुलै महिन्यापासून ते जानेवारी. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे एकूण 7 महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना मिळाले. म्हणजे 7 हप्ते महिलांच्या खात्यामध्ये वाटप झालेले आहेत. आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे 8व्या हप्त्याची. 8वा हप्ता सुद्धा आता तुमच्या खात्यात लवकरच पडतोय. तर बघा, 7 हप्ते वितरित करण्यासाठी महायुती सरकारला 25,250 कोटी रुपयांचा खर्च आलेला आहे. आता महायुती सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8वा हप्ता टाकणार आहे, म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता टाकणार आहे. फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी किती खर्च येणार आहे त्या संदर्भात सुद्धा अपडेट समोर आलेले आहे. सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी. तर या ठिकाणी बघा,
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खूप मोठं विधान केलेलं आहे, खूप मोठी घोषणा केलेली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 3500 कोटी रुपयाच्या चेकवरती सही करून आलेलो आहे आणि आता लगेच महिलांच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे पडणार आहेत. बघा, सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी. तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप मोठी या ठिकाणी अपडेट समोर येत आहे. ही थोडीशी धक्कादायक बातमी आहे किंवा धक्कादायक अपडेट तुम्ही म्हणू शकता. तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये सुरुवातीला बघा, ज्यावेळेस ही योजना सुरू झाली त्या योजनेपासून बघा, जुलै महिन्यापासून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत या योजनेमध्ये फॉर्म भरता येत होते. जवळपास 15 ऑक्टोबर पर्यंत महिलांना अर्ज करता येत होता या योजनेमध्ये. तर या सर्व कालावधीमध्ये मिळून एकूण जे टोटल फॉर्म आले होते, 2.63 कोटी महिलांनी लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरले होते. ठीक आहे. त्यानंतर बघा, 2.63 कोटी पैकी 2.47 कोटी महिलांचे अर्ज मंजूर झाले होते, अप्रूव्ड झाले होते आणि या महिलांना पैसे सुद्धा येत होते. काही महिलांना 4 हप्ते मिळाले, काही महिलांना 6 मिळाले, काही महिलांना सर्व 7 हप्ते मिळाले. तर काही महिला अशा सुद्धा असतील ज्यांना 1-2 हप्ते मिळालेले असतील. तर या ठिकाणी बघा, जर तुम्ही विचार केला तर या एवढ्या फॉर्म पैकी एवढे फॉर्म अप्रूव्ह झाले होते, म्हणजे जवळपास 16 लाख अर्ज रिजेक्ट झाले होते. 15 ते 16 लाख, कारण की ते अप्रूव्ह झालेले नव्हते काही कारणास्तव. ठीक आहे, त्या निकषामध्ये बसले नव्हते. त्यानंतर आता बघा, 2.47 कोटी चा लाभ किंवा 2.47 कोटी महिलांना लाभ डिसेंबर महिन्यापर्यंत दिला. त्यानंतर जानेवारी महिन्याचा जो लाभ होता किंवा म्हणजे 7व्या हप्त्याचे जे पैसे होते ते बघा, जवळपास 2.41 कोटी महिलांना दिले. कारण की 5-6 लाख महिला या ठिकाणी वजा झालेल्या आहेत, म्हणजेच त्यांना पैसे मिळणे बंद झालेले आहेत. कारण की त्या महिला निकषामध्ये बसत नसल्यामुळे त्यांना पैसे मिळणे आता बंद झालेले आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता सर्वात मोठी अपडेट, आता योजनेमध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिला आता वगळण्यात आलेल्या आहेत. त्या महिलांचे पैसे आता बंद करण्यात आलेले आहेत. या महिलांना आता पैसे मिळणे बंद झालेलं आहे. याचं कारण काय आहे, आपण आता त्याविषयी अपडेट पाहूया. तर पहिली गोष्ट, ज्या महिलांचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे अशा महिलांचे पैसे आता बंद झालेले आहेत. तसेच बघा, ज्या महिला इतर शासकीय योजनेचा लाभ घेतात, म्हणजे लाडकी बहीण योजना सोडून जर तुम्ही इतर शासकीय योजनेचा लाभ घेत असाल तरी सुद्धा तुम्हाला आता लाभ मिळणार नाही. या महिलांना सुद्धा वगळण्यात आलेला आहे. एक्झाम्पल सांगायचं झालं तर नमो शेतकरी योजना असेल, PM किसान योजना असेल, त्यानंतर श्रावण बाळ योजना असेल, अन्य कोणतीही शासकीय योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, यापैकी कोणत्याही योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता लाडकी बहीण योजनेमध्ये दरवर्षी KYC करणे अनिवार्य असणार आहे, आवश्यक असणार आहे. बघा, आता KYC तुम्हाला करावी लागणार आहे. दरवर्षी जून जुलै महिन्यामध्ये ही प्रोसेस असणार आहे. त्या संदर्भात आता नवीन नियम जारी करण्यात आलेला आहे. तसेच ज्या महिलांच्या घरी किंवा घरातील सदस्याच्या नावावर 4 चाकी वाहन आहे अशा महिलांचे सुद्धा पैसे या ठिकाणी बंद झालेले आहेत. या महिलांना लाडकी बहीण योजनेच्या प्रक्रियेमधून आता वगळण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताची एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे. ती अपडेट अशी आहे की आता लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन 5 नियम जारी करण्यात आलेले आहेत. सर्व महिलांच्यासाठी आता हे नवीन नियम असणार आहेत. तर जर तुम्हाला 8वा हप्ता पाहिजे असेल तर हे 5 नियम या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. या 5 नियम मध्ये तुम्ही बसलात तरच तुम्हाला 8वा हप्ता मिळणार आहे किंवा पुढचे हप्ते सुद्धा मिळणार आहेत. तर बघा, पहिली नियम आहे, दरवर्षी बघा जून ते जुलैमध्ये KYC करणे आवश्यक असणार आहे. आता बघा, जून जुलैमध्ये KYC करावी लागणार आहे सर्व महिलांना. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाभार्थी हयात आहे की नाही याची तपासणी वेळोवेळी केली जाणार आहे. ठीक आहे, हा दुसरा नियम असणार आहे. तसेच तिसरा नियम आहे, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास तुम्हाला लाभ मिळणार नाही. ठीक आहे. आणि मंथली इन्कम जर तुमची 20,000च्या आतमध्ये असेल किंवा 20,000 असेल तर चालणार आहे, त्यापेक्षा जास्त नाही चालणार. ठीक आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड ही तपासले जाणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर 5वा जो नियम आहे तो नियम असा आहे की जिल्हा स्तरावरून फेर तपासणी करून निकषात न बसलेल्या अपात्र केलं जाणार आहे. तसेच तुम्हाला बाकीचे निकष माहित आहे, 4 व्हीलर असेल, 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल तरी सुद्धा लाभ मिळणार नाहीये. ठीक आहे. त्यानंतर आता आपण महत्वाची अपडेट पाहूया. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, आता 2100 रुपये तुम्हाला कधी मिळतील? तर बघा, 2100 रुपये बाबत निर्णय आता नवीन संकल्प सादर होणार आहे. नवीन आर्थिक वर्षापासून लागू होण्याची शक्यता आहे. म्हणजे मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, अर्ज पडताळणी 6 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. 5 ते 6 लाख जवळपास महिलांचे. ठीक आहे. त्यानंतर बघा, सर्वात महत्वाची अपडेट,
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांच्यासाठी ही मोठी अपडेट आहे. ज्या महिला पात्र आहेत त्यांना लवकरच फेब्रुवारीचा हप्ता मिळेल. नवीन आर्थिक वर्षापासून वाढीव रक्कम ही मिळण्याची शक्यता आहे. महिलांना आता वाढीव रक्कम सुद्धा देण्यात येणार आहे. आता आपण लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्यासंदर्भात अपडेट पाहूया. तर बघा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे 8व्या हप्त्याच्या अपडेट संदर्भात. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की 35 कोटी रुपयांच्या चेकवर सही करून आलो आहे. पुढील 8 दिवसात लाभार्थींना 1500चा हप्ता मिळणार आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे कधी जमा होणार असा तुम्हाला प्रश्न पडला आहे. तर याच आठवड्यात तुम्हाला पैसे मिळणार आहेत. म्हणजे 18 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी याच कालावधीमध्ये सर्व महिलांच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत.